Hello students, good morning. I think this is our last lecture. We already started our fourth chapter and I divided this fourth chapter into two parts. First part is related with equity shares and preference shares. The title of fourth unit is corporate securities and sources of long-term finance. So capital divided into two parts, that is on the basis of ownership and on the basis of requirement or purpose. Okay, I already sent you the two PPTs. First PPT is related with the equity shares and preference shares, and second PPT is related with the creditorship securities. In creditorship securities, we already discussed the long-term borrowing and short-term borrowing. Okay, then we discuss about the types of debentures, and now in this lecture we will discuss about the procedure for issuing debentures. If your company, your business, your enterprise want to issue the debentures, then what will be the procedure for issuing debentures? So there are 7 to 8 steps for issuing debentures. डिबेंचर इश्यू करण्याच्या 7 to 8 स्टेप्स आहेत. सो फर्स्ट स्टेप इज पासिंग ऑफ रिझोल्यूशन. ठराव पास करावा लागतो. In order to issue debentures, the board of directors through its committee prepare a prospectus, trust deed and other details, and then passes a resolution at a duly convened and constituted meeting. काय करावं लागतं? मीटिंगमध्ये, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये ठराव पास करावा लागतो. त्याच्यासाठी एक प्रॉस्पेक्टस तयार करावं लागतं, ट्रस्ट डीड तयार करावं लागतं, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स लिहावे लागतात. डिबेंचर्स किती रुपयाचे आहेत, किती अमाऊंटचे इश्यू करणार आहात, त्याच्यावरती रेट ऑफ इंटरेस्ट काय असेल, किती पिरियडसाठी असेल, हे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये लिहून, त्या प्रॉस्पेक्टसमध्ये लिहून काय करावं लागतं? तो ठराव पास करावा लागतो. आणि तो ठराव पास केल्यानंतरच तुम्ही काय करू शकता? डिबेंचर इश्यू करू शकता. Means it is the first step related with the issuing debenture. Passing resolution, ठराव पास करणे. Then second, consent of the controller of capital issue. CCI म्हणतात त्याला. CCI means controller of capital issue. यांची संमती, कन्सेंट आपल्याला घ्यावी लागते. कशासाठी घ्यावी लागते? डिबेंचर इश्यू करण्यासाठी. The consent of controller of capital issue is to be taken if the issue exceeds ₹50 lakh in the period of 12 months. आपण देत असतो, वरचेवर काढत असतो, डिबेंचर इश्यू करत असतो. पण 12 मंथ्समध्ये, 12 महिन्यामध्ये 50 लाख रुपयापेक्षा जास्त डिबेंचर जर आपण इश्यू करणार असू, then only we have to take consent of the CCI. CCI means controller of capital issues. However, the board of directors cannot issue debentures if the company exceeds the paid up capital and its free reserve. paid up capital आणि रिझर्वचं जे काही लिमिटेशन्स ठरलेले आहेत, ते लिमिटेशन्सपर्यंत जर झालेलं असेल तर कंपनी डिबेंचर इश्यू करू शकत नाही. बघा म्हणजे काय आहे? फॉर एक्झाम्पल, आपलं ऑथराईज कॅपिटल आहे 10 लाख रुपीज किंवा 10 लाख शेअर्स आहे, आणि आपले सगळे शेअर्स आपण इश्यू केलेले आहेत 10 लॅक्सचे, आणि आता आपल्याला काय करायचं आहे? डिबेंचर इश्यू करायचे आहेत. तर 10 लाखपेक्षा जास्तचे डिबेंचर्स, म्हणजे पेडअप कॅपिटल 10 लाखचं आहे आणि 12 लाखचे डिबेंचर आपण इश्यू करणार असू तर असं आपल्याला करता येत नाही. लक्षात आलं का? पेडअप कॅपिटल आणि रिझर्वपेक्षा जास्त अमाऊंटचे डिबेंचर्स आपण इश्यू करू शकत नाही. कारण डिबेंचर काय आहे? इट इज अ वन टाईप ऑफ लोन. बरोबर आहे. मग हे आपल्याला लोन परत करायचं आहे, मग आपल्याकडे तेवढे पैसे असले पाहिजेत. म्हणून आपल्या पेडअप कॅपिटल आणि रिझर्वच्या
अमाऊंट इतकेच आपण डिबेंचर इश्यू करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त डिबेंचर इश्यू करू शकत नाही. लक्षात आलं? म्हणजे फर्स्ट स्टेप काय झाली? पासिंग रिझोल्युशन. सेकंड, कन्सेंट ऑफ द CCI. थर्ड आहे परमिशन ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फॉर बिअरर डिबेंचर. इफ वी वॉन्ट टू इश्यू बिअरर डिबेंचर, देन वी हॅव टू टेक परमिशन ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. जर आपल्याला बिअरर डिबेंचर म्हणजे काय आहे की ब्लँक असतात, ते एक जण दुसऱ्याला सहजपणे, बिअरर चेक माहिती आहे ना तुम्हाला, तो हरवला, तो गहाळ झाला, तो कोणाला सापडला, त्याचे पैसे त्या व्यक्तीला मिळू शकतात. बरोबर? सेम वे बिअरर डिबेंचर पण तसंच असतं, त्याच्यावरती नाव वगैरे काही डिबेंचर होल्डरचं लिहिलेलं नसतं. आणि मग जेव्हा हे बिअरर डिबेंचर इश्यू करायचे असतील तेव्हा RBIची परमिशन आपल्याला घ्यावीच लागते. अपार्ट फ्रॉम आर काय आहे? अमाऊंट. अपार्ट फ्रॉम आर अमाऊंट. ओके. देन फोर्थ स्टेप इज कन्सेंट ऑफ ट्रस्टी. ट्रस्ट डीड जर काही असेल, इफ ए कंपनी इश्यूज डिबेंचर अंडर ट्रस्ट डीड, देन कन्सेंट ऑफ ट्रस्टी शुड बी ऑब्टेन. ट्रस्ट डीड आपण करणार असू आणि अंडर ट्रस्ट डीड आपण जर डिबेंचर इश्यू करणार असू तर काय आहे की ट्रस्टीची कन्सेंट आपल्याला घ्यावी लागते. ए ड्राफ्ट ऑफ ट्रस्ट डीड, प्रॉस्पेक्टस अँड डिबेंचर बॉन्ड इज ऑल्सो प्रिपेअर्ड. आणि मग हा सगळा ड्राफ्ट आपल्याला तयार करावा लागतो. प्रॉस्पेक्ट तयार करावं लागतं, ट्रस्ट डीड तयार करावं लागतं, त्याचं ड्राफ्टिंग, पुन्हा त्याच्यामध्ये किती डिबेंचर्स इश्यू करणार आहेत, किती अमाऊंटचे आहेत, किती पिरियडसाठी आहेत, रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, हे सगळं आपल्याला मेन्शन करावं लागतं. बरोबर? म्हणजे कन्सेंट ऑफ ट्रस्टी. पण हे केव्हा आहे? अंडर ट्रस्ट डीड आपण इश्यू करणार असू तरच. देन फोर्थ आहे फायलिंग ऑफ प्रॉस्पेक्टस ऑर स्टेटमेंट इन ल्यू ऑफ प्रॉस्पेक्टस. मग हे जे आपण प्रॉस्पेक्टस तयार केलेलं आहे कशासाठी? फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स, तर ते फायलिंग करावं लागतं. मग हे काय आहे? द कंपनी मे इश्यू डिबेंचर्स टू द पब्लिक विथ ऑर विदाऊट इश्यूइंग ए प्रॉस्पेक्टस. हे कंपनी प्रॉस्पेक्टस किंवा विदाऊट प्रॉस्पेक्टस पण डिबेंचर इश्यू करू शकते. In case the company issues a prospectus to the public, the company must file a copy of prospectus signed and dated by the directors of the company with Registrar of Companies before the prospectus is issued. काय करावं लागतं की जर प्रॉस्पेक्टस देऊन जर इश्यू करणार असतील तर त्याच्यावरती सही घ्यावी लागते प्रॉपर आणि ती रजिस्टर ऑफ कंपनीजकडे फाईल करावी लागते. लक्षात आलं? देन नेक्स्ट आहे रिस्ट्रिक्शन्स ऑन कंपनी रिगार्डिंग इश्यू ऑफ डिबेंचर. आता काही बंधनं आहेत, सगळ्यांना असतात, तशी कंपनीला पण बंधनं आहेत. जेव्हा हे डिबेंचर्स इश्यू करणार आहेत तेव्हा काय आहे? इफ एनी ॲसेट्स ऑफ द कंपनी आर मॉर्गेज अगेन्स्ट डिबेंचर. बघा खूप वेळा काय असतं की डिबेंचरला मॉर्गेज दिले जातं. कंपनीचे ॲसेट्स, फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी काही मॉर्गेज दिलेली असेल तर ए ट्रस्ट डीड शुड बी प्रिपेअर्ड विच शुड बी रजिस्टर्ड इन ड्यू कोर्स. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला मॉर्गेज दिले म्हटल्यानंतर ट्रस्ट डीड करावंच लागतं. द पर्टिक्युलर्स ऑफ द चार्जेस क्रिएटेड ऑन द इश्यू आर टू बी फिल्ड विथ द रजिस्टर ऑफ कंपनीज विदिन 30 days ऑफ इट्स क्रिएशन. आणि मग आपण काय मॉर्गेज दिलेले, त्या मॉर्गेजची व्हॅल्यू काय आहे, ह्या सगळ्या डिटेल्स आपल्याला कंपनी रजिस्ट्रारकडे नोंदवाव्या लागतात. आपल्याला त्याची कॉपी पाठवावी लागते. किती दिवसात? विदिन 30 days. डिबेंचर इश्यू केल्यानंतर विदिन 30 days हे आपल्याला पाठवावं लागतं. नेक्स्ट स्टेप आहे स्क्रिप्ट सर्टिफिकेट्स. आता काय आहे हा स्क्रिप्ट सर्टिफिकेट प्रकार? तुम्हाला माहिती आहे की शेअर्स हे पार्टली पेड असतात, इन्स्टॉलमेंटमध्ये पेड केले जातात. पण डिबेंचर्स मात्र काय केलं जातं की खूप वेळा हे फुल्ली पेडच इश्यू केले जातात. डिबेंचर्स आर ऑलवेज फुल्ली पेड. बट काय आहे? वेन द डिबेंचर्स अमाऊंट इज रिसिव्ड इन इन्स्टॉलमेंट, then script certificates are given for payment in installment and the final certificate is given on payment of last installment and in exchange of the script certificates. बघा आता खूप वेळा काय होतं की इन्स्टॉलमेंटमध्ये एखाद्याने खूप सारे डिबेंचर्स खरेदी केलेले आहेत आणि पैसे देत असताना त्यांनी इन्स्टॉलमेंटनी द्यायला लागला तो, तर
त्याच्याकडे काहीतरी प्रूफ असावं, म्हणून कंपनी काय करते की त्यांनी जेवढे पैसे दिलेले आहेत तेवढ्या पैशाचंच त्याला सर्टिफिकेट दिलं जातं. दॅट इज नोन ॲज स्क्रिप्ट सर्टिफिकेट. आणि तो जेव्हा फायनल पेमेंट करेल तेव्हा फायनल पेमेंट करत असताना हे स्क्रिप्ट सर्टिफिकेट त्याच्याकडून घेतलं जातं आणि त्याला डिबेंचरचं प्रॉपर सर्टिफिकेट दिलं जातं. समजलं? द कंपनी मस्ट इश्यू डिबेंचर सर्टिफिकेट्स विदिन 3 months फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस. आणि जेव्हा प्रॉस्पेक्टस इश्यू केलेलं आहे त्याच्यानंतर 3 महिन्याच्या आत कंपनीने काय केलं पाहिजे की डिबेंचर सर्टिफिकेट इश्यू केले पाहिजे. आणि लास्ट स्टेप आहे रेकॉर्ड इन द रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर्स. आणि आपण काय करत असतो की डिबेंचर होल्डरचं एक रजिस्टर मेंटेन केलेलं असतं. या डिबेंचर होल्डरच्या रजिस्टरमध्ये त्याचं नेम, ॲड्रेस, सगळं डिटेल्स लिहिणं बंधनकारक आहे. आफ्टर द अलॉटमेंट पर्टिक्युलर्स ऑफ ईच डिबेंचर्स आर एंटर्ड इन द रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर्स अँड डिबेंचर सर्टिफिकेट्स प्रॉपरली स्टॅम्प्ड, सील्ड अँड साइन्ड बाय द डायरेक्टर्स will be prepared and will be issued to the allottees in due course. आणि ह्या डिबेंचर सर्टिफिकेटवरती प्रॉपर कंपनीचा स्टॅम्प असला पाहिजे, डायरेक्टरची सही असली पाहिजे आणि ते इन टाईममध्ये डिबेंचर होल्डर्सपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता हे रजिस्टर वगैरे हे आउटडेटेड झालं. आता हे सगळं काय केलं जातं की ऑनलाईन किंवा सॉफ्ट कॉपीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात. तर ही काय आहे, दिस इज द प्रोसिजर फॉर इश्युईंग डिबेंचर्स. ठीक आहे, हे पुन्हा पुन्हा ऐका आणि लक्षात घ्या काय प्रकार आहे. परीक्षेच्या बाबतीत अजून काही डिसिजन झालेला नाही. ह्या नोट्स तयार करा, नोट्स लिहा, अभ्यासाला सुरुवात करा. ओके, मी पुन्हा एकदा एक सगळं रिव्हिजनचं लेक्चर घेणारच आहे. ओके, बाय बाय.